आज उमंग फाउंडेशन मार्फत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती या शाळेला या फाउंडेशनने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे। त्यामध्ये दप्तर आहे, पाणी बॉटल आहे, वह्या आहेत, अंकलिपीची पुस्तकं आहेत, पेन आहेत, पेन्सिल्स आहेत, खोड रबर्स आहेत इत्यादी शैक्षणिक साहित्य आम्ही दिलेलं आहे। उमंग फाउंडेशन हे पूरग्रस्तासाठी त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणारे एक संस्था आहे, एक संघटना आहे। प्रथम यांचा मला फोन आला की सर तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत, उत्तरेश्वर सरांचा फोन आला। आम्ही सांगितलं 20-25 विद्यार्थी आहेत छोटे मोठे धरून। तर म्हणले आम्ही तुमच्या शाळेला काही सहकार्य करणार आहोत, अशा प्रकारचं साहित्य देणार आहोत। म्हटलं चालेल, अभिनंदन आहे तुमचं। त्याचबरोबर डोळसे साहेब त्यांचे जे अध्यक्ष आहेत, सचिव जे शिंदे साहेब आहेत, त्यांचाही फोन झाला। त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या वस्तीवर शाळेत येत आहोत आणि शाळेला काही शैक्षणिक साहित्य देत आहोत। आणि त्याचबरोबर त्यांचं असं आहे की शाळेला तर देत आहोत, परंतु वस्तीसाठी तेथील लोकांसाठी जे पूरग्रस्त असतील किंवा जे आणखी नैसर्गिक संकटाने ग्रस्त असतील त्यांच्यासाठी आमच्या फाउंडेशनात काही करता येईल का, तेही त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे। तर त्यांची आज संस्था पूर्ण इथे आलेली आहे आणि त्यांनी आमच्या या शाळेला शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिलं आहे। या फुलासारख्या मुलांच्या चेहऱ्यावर अगदी हास्याचा नवरंग निर्माण झालेला आहे साहित्यामुळं, आणि ते साहित्याचा त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये खूप असा वापर होणार आहे। या ठिकाणी या संस्थेचे सर्व सदस्य असतील, सचिव असतील, अध्यक्ष असतील, कोषाध्यक्ष असतील, सर्वांचं आम्ही शाळेच्या वतीने खूप स्वागत करतो। आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही इथून पुढे सहकार्य करू असं सांगितलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलेलं आहे या उमंग फाउंडेशनने की तुमच्या शाळेसाठी, तुमच्या वस्तीसाठी आम्ही इथून पुढेही सहकार्य करणार आहोत। काही जे जमेल ते त्यांना शाळेसाठी पुरवणार आहोत। आम्ही त्यांना आमच्याकडून जे जमेल त्यांना ते आमचं काम दाखवू आणि त्या कामाच्या बदल्यात आम्ही त्यांना काही आमच्या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करू, तसा त्यांनी शब्दही या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। आजचा कार्यक्रम खूप छान झाला। या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य आले, त्यांनी आमच्यासोबत हितगुज चर्चा केली। त्याचबरोबर आमच्या वस्तीवरील लोकांशीही चर्चा केली। वस्तीवरचे लोक भरपूर खुश झाले आणि विद्यार्थी खुश झाले। या एकंदरीत चांगल्या झालेल्या कार्यक्रमाला आम्ही आमच्या शाळेच्या वतीने खूप शुभेच्छाही देतो त्यांच्या कार्यक्रमाला, आमच्या कार्यक्रमाला, आणि आम्ही आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो। इथून पुढे आमचं सहकार्य सर तुम्हाला राहील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। धन्यवाद। स्टिकर निघू नका, स्टिकर निघायला स्टिकर पडवू नका। नाही, काय कागद आहे? ओके.